नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे क्रिएटिव्ह आरजे आर्ट्सवर। आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या राष्ट्रीय माते समजल्या जाणाऱ्या जिजाबाई शहाजी भोसले यांच्याबद्दल, त्यांचे जीवन, त्यांचे प्रेरणादायक यात्रा आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेत त्यांचे योगदान जाणून घेऊ। जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे जाधव घराण्याचे प्रभावी सरदार होते आणि आई म्हाळसाबाई जाधव एक आदर्श गृहिणी होत्या। लहानपणापासूनच जिजाबाईंवर धार्मिक आणि संस्कारक्षम वातावरणाचा परिणाम झाला। जिजाबाई यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले, जे आदिलशाही दरबारातील एक प्रभावी सरदार होते। जिजाबाईंचे जीवन संघर्षांनी भरलेले होते। शहाजीराजे आदिलशाहीत कार्यरत असतानाही स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नासाठी झगडत होते आणि जिजाबाईंनी या स्वप्नाला आधार दिला। जिजाबाईंच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणे। त्यांनी शिवाजींना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रेरणा दिली। त्यांचे धार्मिक शिक्षण, रामायण महाभारतातील कथा आणि मुलांना दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या दिशेने उभे राहिले। शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या प्रेरणेतूनच मराठा साम्राज्याची उभारणी केली। किल्ले बांधणे, सैन्य संघटना उभी करणे आणि लोकांमध्ये स्वाभिमान जागवणे हे सर्व जिजाबाईंच्या शिकवणीचे फलस्वरूप होते। जिजाबाईंच्या मार्गदर्शनामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार झाला आणि अनेक पराक्रम घडले। मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर त्यांनी प्रशासन सुधारले, व्यापार वाढवला आणि किल्ल्यांवर मजबूत संरक्षण यंत्रणा उभी केली। पुणे शहराला सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले। त्यांच्या नीतिनियमामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला। जिजाबाईंचे 17 जून 1674 रोजी निधन झाले। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। जिजाबाई आजही आदर्श आई